डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14. राहता नगर परिषदेत सत्ता स्थापन करताना विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय दूरदृष्टी सिद्ध केली असून विविध पदांवर समतोल आणि प्रभावी नेतृत्वाची निवड करून त्यांनी मास्टर स्ट्रोक खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राहता नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेने विश्वास दाखवत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर युवा नेतृत्वाला संधी देत नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर गटनेते पदासाठी हाजी मुन्नाबाई शहा तर स्वीकृत नगरसेवक म्हणून अक्षय बोटे व रुनवाल यांची नियुक्ती करण्यात आली. या पाठोपाठ आज उपनगराध्यक्ष पदासाठी विजय सदापाळ यांची निवडणूक करण्यात आली असून यामुळे नगर परिषदेत नेतृत्वाची मजबूत आणि संतुलित रचना उभी राहिली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे विकासाभिमुख प्रशासनाचा मार्ग मोकळा झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे राहता शहराच्या विकास कामांमध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही. येत्या काळात राहता शहरात विकासाचा भूकंप घडणार असून नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये. तसेच उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर विजय सदापाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले. विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत संधी दिली आहे त्या संधीचे नक्कीच सोने करीन. राहता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. या निवडीमुळे राहता नगर परिषदेत स्थिर आणि सक्षम नेतृत्व निर्माण झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आज पुन्हा एकदा तुम्ही मास्टर स्ट्रोक खेळला असताना आपल्याला या ठिकाणी पाहिलं की एक नगरसेवक पदाचे जे नवीन चेहरे होते आणि त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी या ठिकाणी मिळाली. कसं वाटतं, काय पाहिजे? नाही, प्रथमतः मला राहत्या तमाम नागरिक बंधू भगिनींचं आभार मानायचे आहे की एक ऐतिहासिक विजय त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळवून दिला. आणि आज एक तरुण चेहरा डॉक्टर स्वाधीन गाडेकरांच्या रूपानं नगराध्यक्षपदी त्यांनी निवडून दिलेला आहे. त्याचबरोबर आज डॉक्टर विजय सदाफळ यांची नगराध्यक्षपदी त्याची निवड झाली. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा प्रवीण रुनवाल आणि अक्षय बोठे यांची आपण निवड केलेली आहे. आपल्या गटनेतेपदी मान्य मुन्नाबाई मुन्नाची निवड केलेली आहे. मला वाटतं पहिल्यांदा राहता शहराच्या दृष्टीने इतकी चांगली टीम आणि निवडून आले सगळे नगरसेवक जे आहेत जे निष्पृह निष्कलंक आहेत, सर्व अतिशय मनोभावी काम करणारे आहेत. राहताच्या जनतेने योग्य निवड केलेली आहे. मी पुन्हा एकदा तमाम राहतेकरांचे बंधू भगिनींचे आभार मानतोच. पण त्या सगळ्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सुद्धा त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे एक चांगल्या स्वच्छ शहर, सुंदर शहर ही जी संकल्पना आहे, एक तालुक्याचं मुख्यालय म्हणून चांगलं विकसित होईल याच्याबद्दल माझ्या मनात संदेह नाही आहे. नाही, एकूण राहत्याच्या या भारतीय जनता पक्ष मिळालेला जो प्रचंड विजय आहे, एकतर्फी विजय राहता नगर परिषद जनतेने दिलेला, हाच मला वाटतं काहींच्या दृष्टीने भूकंप झालेला आहे. असे अनेक पुढे हळूहळू ते भूकंप जे धक्केताने मिळत राहतील. आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील
तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी नगरसेवकपदी माझी निवड केली आणि तसेच उपनगराध्यक्षपदी आज निवड केली, त्याबद्दल मी दादांचे व साहेबांचे खूप खूप आभारी आहे। तसेच सर्व नगरसेवकांनी मला एकमताने माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि धन्यवाद।